पुन्हा एकदा समोर आहे। पतसंस्थेची दिशाभूल करून 4 वर्षांपूर्वी विकलेल्या जमिनीवर पुन्हा एकदा कर्ज काढून पतसंस्थेची दिशाभूल करण्यात आली। पतसंस्थेची दिशाभूल करून कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी वैभव विश्वनाथ आहेरकर वय 45 आर्यनंदी नागरी पतसंस्था मर्यादित मुख्य कार्यकारी अधिकारी राहणार आर्यनंदी नगर वसंत विहार सोलापूर यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून किशोर मच्छिंद्र बारडोळे वय 55 राहणार वाणी गल्ली बाळे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय। ही घटना 8 जानेवारी 2011 रोजी 30 जुलै 2023 पर्यंत आर्यनंदी नागरी पतसंस्था मर्यादित दत्त चौक येथे घडली। याबाबत अधिक माहिती अशी की वरील पतसंस्थेचे कर्जदार किशोर बारडोळे यांनी व्यवसाय वृद्धीसाठी पतसंस्थेकडून 8 जानेवारी 2011 रोजी तारण कर्ज मागणी अर्ज केलेला होता। त्याला जामीनदार सत्याया विश्वनाथ येल्दी राहणार MIDC अक्कलकोट रोड सध्या मयत यांच्या मालकीची तालुका दक्षिण सोलापूर मौजे कुंभारी येथील गट क्रमांक 526/2/2/1/1 ही जमीन जामीनदार यांच्या मालकीच्या शेतजमिनीवर रजिस्टर घाडखट करून पतसंस्थेचा बोजा चढवून 10 मार्च 2011 रोजी 7,50,000 रुपये तारण कर्ज दिलं। मात्र त्या जागेवर पतसंस्थेचा रजिस्टर नोंदणी बोजा असलेले शेतजमीन जामीनदार यांनी संस्थेत तारण देण्यापूर्वी विक्री केली आहे। याची कल्पना कर्जदार आणि जामीनदार यांना असूनही त्यांनी संगनमत करून पतसंस्थेची दिशाभूल करून त्या जागेचे संस्थेच्या नावे गहाणखत करून तारण कर्ज घेतलं। या कर्जफेडीसाठी वारंवार पाठपुरावा करून थकीत कर्ज मागणीकरिता फिर्याद केली असता जीवाचं बरं वाईट करून घेतो, मानवाधिकार उल्लंघनाची केस दाखल करतो अशा धमक्या देऊन थकीत कर्ज रक्कम 7,50,000 पतसंस्थेकडून कर्ज घेऊन पतसंस्थेची व्याजासह एकूण 35,84,724 रुपयांची फसवणूक केली असं फिर्यादीमध्ये म्हटलं आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत।